मित्रांनो, आंबा खाणं प्रत्येकाला आवडतं, पण आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खात असताना त्याच्यासोबत किंवा आंबा खाल्ल्यानंतर अशा काही पदार्थ आहेत की त्यांचं जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला त्या स्थितीत तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. पोटामध्ये ॲसिडिटीचा प्रचंड मोठा गोळा तयार होऊन तुम्हाला तत्काळ जवळच्या दवाखान्यात हलवू लागू शकतं. तर मित्रांनो, प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टरांनी याविषयी मोलाचा सल्ला दिलेला आहे. चुकून जर तुम्ही या 5 गोष्टींपैकी कुठली गोष्ट आंब्यासोबत खाल्ली, म्हणजे आंबा खात असताना खाल्ली किंवा आंबा खाण्याच्या आधी खाल्ली किंवा आंबा खाल्ल्यानंतर लगेच खाल्ली, तरी देखील तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याची लक्षणे इतक्या प्रचंड प्रमाणात दिसतात. त्यामध्ये उलटी येणे, पोटामध्ये अपचन, पोटात गॅसचा गोळा होणं, अगदी पोटामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर वेदना होणं आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला तत्काळ दवाखान्यात देखील न्यावं लागू शकतं. तर त्यामुळेच आमचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की आंब्यासोबत ज्या विरुद्ध आहाराच्या गोष्टी आहेत, म्हणजे आंब्याच्या दुश्मन असलेल्या गोष्टी, त्या गोष्टी पोटामध्ये गेल्यानंतर मोठा स्फोट घडून आणू शकतात. अशा गोष्टींची माहिती देणं ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या मिलिंद एज्युकेशनल चॅनलवरती. आज आपण चर्चा करणार आहोत आंब्याबद्दल. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की सगळेजण आंब्याचा मनसोक्त आनंद घेतात. आंब्यावरती चांगलाच ताव मारतात. आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे आणि असंख्य आरोग्य फायद्यामुळे त्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आंब्याचा गोडवा आणि ताजेपणा आपल्याला सगळ्यांनाच आवडतो. पण आंबा केवळ स्वादिष्टच नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. त्यात जीवनसत्व आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्याला शरीराला आवश्यक पोषण मिळतं. आंबा हे खाणं अत्यंत पौष्टिक फळ आहे आणि त्यामध्ये असलेले विविध पौष्टिक घटक आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आंब्याचे पोषण मूल्य खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यात अनेक जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात. मित्रांनो, आंब्यामध्ये कॅलरीज असते, त्यामुळे हे फळ ऊर्जा पुरवण्यासाठी एक उत्तम फळ आहे. मित्रांनो, आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के सारखी जीवनसत्वे आढळतात. ते आपल्याला शरीरासाठी भरपूर उपयोगाची असतात, शरीरासाठी भरपूर चांगली असतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्याचबरोबर आंब्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे यांसारखी खनिजे पण आढळतात. आंबा फायबरचा चांगला स्रोत आहे. आंब्यात बरेच अँटीऑक्सिडंट असतात. थोडक्यात आंबा पोषक घटकांनी समृद्ध आहे, जो आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. पण मित्रांनो, आंबा खायच्या आधी किंवा आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंबा खाताना आंब्याच्या विरुद्ध असलेले असे काही पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर हे त्वचेसंबंधी किंवा शरीरासाठी अपायकारक होतील. पण मित्रांनो, कळत नकळत का होईना, चुकून का होईना, आपण आंबा खायच्या आधी किंवा आंबा खाल्ल्यानंतर किंवा आंब्याच्या बरोबर काही ना काही असे पदार्थ खातो. आंब्याचा सीझन आला की आपण जेवणाबरोबर आंबे, दह्याबरोबर आंबे, दुधाबरोबर आंबे, ह्याबरोबर वस्तूबरोबर आंबे, त्या पदार्थाबरोबर आंबे, सर्व आपण आंबे प्रत्येक पदार्थामध्ये मिक्स करत असतो. पण हे तुम्ही टाळायला पाहिजे. आपण आपल्या लहान मुलांना सांगितले पाहिजे की हे पदार्थ याबरोबर खाऊ नका. आंबा हा कुठच्या पदार्थाबरोबर खाल्ला जात नाही मित्रांनो. त्याचे गुणधर्म टिकवण्यासाठी आंबा हा सलग खाल्ला जातो. तर मित्रांनो, काही वेळ न वाया घालवता आपण पुढे बघूया की आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ आपल्याला टाळायला पाहिजेत. सर्वप्रथम क्रमांकावरती येतं ते दूध. मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर आपण सर्वात सामान्यपणे एक चुकीची गोष्ट करतो, ते म्हणजे दूध पितो. आपण बहुतेकदा आंबा खाल्ल्यानंतर दूध घेतो. आपण हे आपल्या पचनसंस्थेसाठी चांगलं नसतं. आंबा आणि दूध एकत्र खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो. यामुळे गॅस, पोट फुगणे, पोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. तर मित्रांनो, सर्रास आपण काय करतो, मिक्सरमध्ये आंबा टाकतो, दूध टाकतो, त्याचे मिश्रण घेऊन आपण ते पुडीसोबत खातो, असा काही पदार्थ बनवतो. त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्याला शरीरामध्ये असा बिघाड होतो. आंब्यामध्ये असलेले आम्ल दुधाशी, प्रथिनांशी मिश्रित होतं आणि यामुळे पचनासाठी समस्या निर्माण होतात. शास्त्रज्ञांनीही असे सिद्ध केले आहे की आंबा खाल्ल्यानंतर लगेच दूध घेतल्याने आम्लता वाढते आणि शरीरामुळे ताण येतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे मसालेदार पदार्थ.
हो मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर मसालेदार पदार्थ खाल्ल्यास आपल्या पचनसंस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतो. आंब्याचा स्वाद गोड असतो आणि त्याची तासीर उष्ण असते. जर आंब्यानंतर मसालेदार पदार्थ खाल्ले तर हे शरीराच्या पचनक्रियेत अडथळा आणते. आंबा आणि मसालेदार पदार्थ यांचं मिश्रण अपचन, ॲसिडिटी आणि पोटातील वेदना वाढवू शकतं. याशिवाय मसालेदार पदार्थांमुळे जळजळ किंवा आम्लता वाढू शकते. आपण काय करतो, जेवणाबरोबरच आंबा कापून घेतो, जेवणाबरोबरच आंबा खायला सुरुवात करतो, पण आपले जे जेवण असते ते मसालेदार असते. त्या मसालेदार जेवणाचं आणि आंब्याचं मिक्सर होऊन असं काही आपल्या शरीरात होतं, जळजळ होते, अपचन होतं. तर त्यासाठी आपण हे पदार्थ असे टाळले पाहिजे मित्रांनो. आपण जेवणाबरोबर आंबा खाऊ नये. आता तिसरी गोष्ट म्हणजे थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स. आंबा खाल्ल्यानंतर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिणं हे खूप सामान्य आहे, पण हे शरीरावरती घातक ठरू शकतं. आंब्याच्या गरम तासीरमुळे, थंड पेयामुळे पोटात गडबड होते, यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अनेकांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. आंब्याच्या सेवनानंतर थंड पेय घेतल्याने पोटात आम्लता वाढण्याची शक्यता असते. तर आता मित्रांनो, चौथी गोष्ट म्हणजे माशांचे पदार्थ म्हणजेच फिश किंवा सी फूड्स. आंबा खाल्ल्यानंतर माशांचे पदार्थ खाणे आपल्याला आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आंबा आणि सी फूड हे दोन्ही शरीरात एकत्र पचवण्यासाठी ताण निर्माण करतात. काही लोकांना या मिश्रणामुळे ॲलर्जीचा त्रास होतो, त्वचेवरती खाज पण येऊ शकते, तर काहींना त्वचे संबंधित समस्या येऊ शकतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र पचनासाठी जड असतात, त्यामुळे पोटातील समस्यांमुळे शरीरावरती वाईट परिणाम होतो. तर पाचवी गोष्ट म्हणजे सर्रास हॉटेलमध्ये उपलब्ध असणारी दही आणि मँगो. तर आता इथे पाचवी गोष्ट दही आणि इतर आंबवलेले पदार्थ. दही आणि आंबा हे एकत्र खाणं शरीरासाठी घातक आहे. दह्यामध्ये असलेले जीवाणू आणि आंब्याचे घटक यांचं मिश्रण पचनक्रियेला हानी पोहोचवतं. हे मिश्रण पोटात गॅस निर्माण करतं आणि अनेकांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. आंब्याच्या सेवनानंतर दही किंवा इतर आंबवलेले पदार्थ टाळले पाहिजेत. तर मित्रांनो, सर्वात पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे आम्रखंड. आपण सणासुदीच्या दिवसाला आम्रखंड घरी आणतो. आम्रखंड कसा बनतो? दहीपासून. दही आणि आंबा ज्याच्यापासून बनवला जातो. घरामध्ये आम्रखंड आपण सर्रास आणतो आणि आपण ते आवडीने खातो, पण हे शरीराच्या दृष्टीने अपायकारक आहे. आता सहावी गोष्ट म्हणजे कारलं. कारलंसुद्धा आंबा खायच्या आधी किंवा आंबा खायच्या नंतर खाल्लं नाही पाहिजे. त्यामुळे पोटासंबंधित तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात. त्वचेसंबंधित पण तक्रारी उद्भवू शकतात. खाज येणं अशा प्रकारचे तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आंबा खाल्ल्यानंतर कशा प्रकारे आहार घेतल्यास आपल्याला पचनाच्या समस्या उद्भवणार नाहीत. आंबा खाल्ल्यानंतर काही वेळ पाणी पिऊ नका. याने आंब्याचे सर्व पोषक शास्त्रीय घटक शरीरामध्ये शोषले जातील. आंबा खाल्ल्यानंतर काही पचनास सहाय्य करणारे पदार्थ खाल्ले तर आपलं आरोग्य उत्तम राहील. तर मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाणे आपल्या शरीरावरती नकारात्मक परिणाम करू शकते. आंबा हा आपला आवडता फळ आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत, परंतु त्याच्यासोबत काही पदार्थाचे सेवन केल्यास पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकते. तर मित्रांनो, ही होती तुमच्या आरोग्यासाठी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.